मोहोळ तालुक्यात खंडाळी आष्टी शिवेवर शरद शिवाजी काळे या इसमाकडून चालवली जाते अनधिकृत शाळा। 15 जून 2025 पासून या ठिकाणी चालू आहे। या शाळेला शिक्षण विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मान्यता नसताना ही शाळा चालवली जात आहे। ही अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वारंवार नोटिसा दिल्या जात आहेत। परंतु अनधिकृत शाळा चालक शरद शिवाजी काळे हा शाळेचे नाव बदलून शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळफेक करत आहे। आतापर्यंत स्वर्गीय प्रभाकर मुळे साहेब हायस्कूल, संजीवनी विद्या मंदिर, भगवती शिक्षण संस्था, सह्याद्री कोचिंग क्लासेस, सुभाषराव माने सर माध्यमिक, उच्च माध्यमिक व ज्युनियर कॉलेज व आता वसंत एज्युकेशन सोसायटी संचलित जिजामाता विद्या मंदिर अशी नावे बदलत अनधिकृत शाळा चालवत आहे। या शाळेवरती सतत तक्रार अर्ज होत असतानाही शिक्षण विभाग शाळा बंद करण्यासाठी ठोस अशी कारवाई करताना दिसत नाही। नोटिसा देऊनही शाळा बंद करत नसतील तर फौजदार स्वरूपाची कारवाई करावी अशा प्रकारची कायद्यात तरतूद असतानाही शिक्षण विभाग अशी कारवाई अजिबात करत नाही। गट शिक्षण अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी या अनधिकृत शाळेवरती ठोस कारवाई करून शाळा बंद करत नाहीत, म्हणून शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे सुनावणी पार पडली असून उपसंचालक पुणे यांनी शाळेवरती ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। परंतु शिक्षण विभागाची कारवाई न करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे। या अनधिकृत शाळेवरती विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरली जातात ती वाहने मुदतबाह्य झालेली व स्क्रॅप स्वरूपाचे असल्याचे, सुरक्षेची कुठलीही व्यवस्था न करता चालक परवाना नसलेल्या ड्रायव्हरकडून चालवली जात असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आरटीई ॲक्ट 2009 बालहक्क कायद्यानुसार या मुलांच्या हक्कांवरती गदा आलेली आहे। तसेच या मुलांना शासनाकडून दिला जाणारा पोषण आहार दिला जात नाही। मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले इतर अनुदानित शाळेवरती पट वाढीसाठी आर्थिक व्यवहार करून विक्री केले जात असल्याची व ही शाळा अल्पसंख्याक आहे असे सांगून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती केल्याची चर्चा सर्वत्र आहे। या सर्व प्रकारामुळे खंडाळी आष्टी तेलंगवाडी या परिसरात शासनाच्या असणाऱ्या अनुदानित शाळेवरती व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरती विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे। त्यामुळे या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून शाळा त्वरित बंद करण्याची मागणी खंडाळी आष्टी तेलंगवाडी या परिसरातील पालक व ग्रामस्थांमधून होताना दिसत आहे।